सरपंच आता उपसरपंच निवडणुकीत फक्त निर्णायक मतदानच करू शकणार. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. मुंबई ग्रामपंचायतीमधील उपसरपंचाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार आता थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांना उपसरपंच निवडणुकीच्या संपूर्ण मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यांना केवळ एकाच परिस्थितीत मतदानाचा अधिकार असेल, तो म्हणजे जर उपसरपंच निवडणुकीत उमेदवारांना समसमान मते टाय पडली तरच सरपंच आपले निर्णायक मत कास्टिंग वोट देऊ शकतील. काय आहे नेमका निर्णय? ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या या पत्रकानुसार यापूर्वी 1 नोव्हेंबर 2017 रोजी काढलेले शासनाचे पत्र आता रद्द करण्यात आले आहे. माननीय उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई यांनी विविध याचिकांवर दिलेल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर शासनाने ही सुधारणा केली आहे. निवडणूक प्रक्रिया कशी असेल? उपसरपंच पदाची निवडणूक ही संबंधित ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या वॉर्ड सदस्यांमधून होईल. या निवडणुकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच असतील. सरपंचांना उपसरपंच निवडणुकीच्या मूळ मतदान प्रक्रियेत सहभाग घेता येणार नाही. मात्र मतदानाच्या वेळी समसमान मते पडल्यास निकाल लावण्यासाठी सरपंच आपला निर्णायक मताचा अधिकार वापरू शकतील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे उपसरपंच निवडीबाबतची स्पष्टता आली असून यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना देण्यात आले आहेत. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.